मजेत अच्छा कार्यक्रम नेहमी बघताय, आवडतोय तुम्हाला, व्हेरी गुड. आणि मला सुद्धा खूप छान वाटतं, कारण तुम्ही आपल्या ह्या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता तुम्ही सगळे अगदी छान मस्तपैकी टी व्ही समोर बसता, हातामध्ये चहाचा कप असतो आणि छान झुळके घेत हा कार्यक्रम तुम्ही बघत असता. म्हणजे कालचीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आमच्या सोसायटीमध्ये एकाच्या घरामध्ये कुकर फुटला. तर बरेच जणांना बऱ्याच गोष्टी बोलत होते. म्हणजे काही जणांचं असं म्हणणं होतं की लक्ष दिलं नसेल, किंवा काहींचं असं म्हणणं होतं की त्या कुकरची शिट्टी खराब झाली असेल, काहींचं असं म्हणणं होतं की बाहेर हीट वाढली आहे म्हणून घरातला कुकर फुटला असेल. म्हणून माझं काय म्हणणं आहे माहिती आहे ना, की आपल्या मनामध्ये सुद्धा ना असे खूप विचार दडलेले असतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये आपण साचून ठेवलेल्या असतात. त्या विचारांना आपण योग्य ती वाट दिली पाहिजे, त्यांना मोकळं केलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यासाठी सगळ्या ताईंशी अगदी मनापासून मनसोक्त बोललं पाहिजे, त्यांना बोलायला भाग पाडलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच मी हा कार्यक्रम घेऊन आलो, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. यामध्ये आपण गप्पा मारत असतो, आपण खेळ खेळत असतो, पुन्हा एकदा सगळ्या ताईंना बालपणात घेऊन जात असतो. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होते ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते हा माहेरचा आहे. तेव्हा सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय, पटापटा या बरं. आणि खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात. या खेळाचं नाव आहे जरा कांद्या. खेळाचं नाव काय? कांदे सोला. हे कुठलं नाव काढलंस तू? कांदे सोला. बरं नक्की सोलाच बोलले ना की मला काय बोललीस? हा काय खेळाचं नाव काय मग? कांद्या. त्या खेळाचं नाव हे बघ असं आहे. खेळाचं नाव आहे जरा कांद्या. हा जरा कांद्या. मी कसं केलं तसं करायचंय. रेडी? जरा कांद्या. कांद्या. हा ओके कळलंय तुम्हाला. हा ताई खेळाचं नाव काय बरं? जरा कांद्या. हा ये बात आहे. ताली दे दे इधर, ताली इधर, ताली दे दे. व्हेरी गुड, खूप छान. असं म्हणताय, असं पाहिजे आपल्याला. ओके व्हेरी गुड. आता हा जो खेळ आहे तो असा खेळायचा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचं भांडे आहे आणि कांदे आहेत. बरं कांदे मोजून दिलेत मी, प्रत्येकाला सेम कांदे दिलेले आहे. काय करायचं आहे की 1-2-3 म्हटल्यानंतर असे कान पकडायचे. कान पकडल्यानंतर हा जो आपला पोर्शन आहे ते ह्यानी काय करायचे, ह्यानी कांदे उचलायचे. हा बघ ह्यानी असे कांदे उचलायचे, कांदे उचलायचे आणि आपल्या भांड्यात टाकायचे. पुन्हा दुसरा घ्यायचे. अरे कांद्याचं पिल्लू आहे रे. आणि असं टाकायचं. ओके कमीत कमी वेळेमध्ये हे सगळेच्या सगळे कांदे आपल्या भांड्यात टाकायचे. टाकून झाल्यानंतर हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, आणि तिसरी कुठली, आणि चौथी कुठली, आणि पाचवी कुठली. ओके कळले तुम्हाला? हा चला सगळ्यांनी कान पकडा. ओके तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा शबाश शबाश. भांड पाडू नका. हा ओके ओके व्हेरी गुड, मस्तच. आणि हात वरती करायचे. सगळेच्या सगळे कांदे उचलून झाल्यानंतर हा हात वरती करायचे आणि तुमचेच कांदे उचला. हा तिचे नको ना ग ताई कांदे घेऊ. ओके व्हेरी गुड. हा ओके ह्यांच्या घ्या. आता ह्यांच्या हाय सर घे, ह्यांच्या हाय सर घे घे. हां टाक बरं. ओके व्हेरी गुड. हां व्हेरी गुड झालेले आहेत. हे कोणाचे आहेत? ते माझे. हे तुमचे. मग तुझे कुठे आहेत? अगं हे कधी करणार आहे तू? सगळ्यांचे हात वरती झालेत. बघू प्रयत्न कर, दाखव मला दाखव. असं कसं ताई करत नाही. हा एका वेळी एकच कांदा. हा सगळेच घेते. हा घे एक शाबाश. हा एका वेळी एकच घे ग. हा खाई गेला. हा हा हे कांदे पण असे झालेत. पहिल्यांदा तिच्या ताई 3 ताई बाद झालेल्या आहेत. तर त्या मी सांगतो. त्या ताई आहेत अक्षयाताई, रुपालीताई, किरणताई,
टोटल 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे आणि 3 ताई बाद झालेत. आणि अशा पद्धतीने 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, दुसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. या भागामध्ये आपण ताईंशी त्यांच्याबद्दल जाणून घेत असतो, त्यांच्या माहेरपणाबद्दल जाणून घेत असतो आणि त्यासाठी आपण ह्या ताईंसोबत आपण गप्पा करणार आहोत. ताई, तुझं नाव सांग बरं. मी सौ संगीता नरेंद्र देशमुख. संगीता ताई, माहेर कुठलं तुझं? माझं माहेर नाशिक जिल्हा येवला तालुका. आणि सासर? सासर जळगाव जिल्हा पारोळा. अच्छा. आणि नोकरीनिमित्त मोठे भाऊजी इंजिनियर आरसेपला आहेत. अच्छा. मग त्यांनी सगळ्या भावांना शिकवलं आणि मग आम्ही ते सेटल झालो. मिस्टरांना पण नोकरी लावली. इथे अलिबागमध्ये? हो, अलिबागमध्ये. ओके. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला आता 40 वर्ष होतील. 40 वर्ष? ओ हो. डिसेंबरमध्ये. अच्छा. अजिबात वाटत नाही पण 40 वर्ष झालेत. खूप छान ताई. बरं, काय सांगशील ताई माहेरबद्दल, काय सांगशील? माझं लग्न अगदी 14 वर्ष झालं. मी नवीन होते, बहिणीला बघायला आले होते, त्यांनी मला पण पसंत केलं आणि ही मुलगी द्या, मग आम्ही लग्न करतो. आमचे घरचे नाही बोलले, आई वडील, कारण मी शाळेत हुशार होते, पहिला दुसरा नंबर मिळत होते. अच्छा. मग घरचे नाही बोलले, शिक्षक लोक पण नाही बोलले, पण झालं लग्न. लग्नानंतर मी ग्रॅज्युएशन केलं. आमचं कुटुंब मोठं होतं, 13-14 लोकांचं. मग बहीण बोलायची तू अभ्यास कर, मी काम करते. मग मी शिकले. बहीण सुद्धा त्याच घरामध्ये आहे? आम्ही दोघी बहीण एकाच घरात आहोत. ते दोघं भाऊ, आम्ही दोघं बहिणी. अच्छा. ओके 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 ओके. अरे, हे बरं झालंय. म्हणजे तसं एका अर्थी तसं बरं झालंय, एकाच घरात आहेत, एकमेकाला साथ सोबत पण आहे. मी लग्नानंतर 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत केलं. अच्छा. 12वीला गेल्यानंतर मुलगा झाला, 1 वर्ष गॅप घेतला. लास्ट इयर म्हणजे 14वीला गेल्यानंतर एक मुलगा झाला, गॅप घेतला. नंतर मग मुलं ज्युनियर सिनियरला जायला लागलं. मग आम्ही तिघं एकत्र शिकत होतो, दोन्ही मुलं आणि मी. पण मग ते हे जे तू शिकलीस ते ताईमुळे शिकली? हो, ताईमुळे. भाऊजी ड्युटीहून आले की मी त्यांना बोलायचे की मला लेसन शिकवमध्ये शिकवायचे. भाऊजी पण शिकवायचे? हो, आणि मिस्टर पण शिकवायचे. अरे वा. त्यांच्याकडे मी लेसन वाचून घ्यायचे, लक्षात ठेवायचे आणि अभ्यास करायचे. अच्छा. आणि असं तू 12वी पर्यंतचं शिक्षण? ग्रॅज्युएशन केलं मी. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं? ग्रॅज्युएशन केलं, ऑप्टेक केलं, MSc IT केलं, कथ्थक विशारद केलं. हे सगळं लग्नानंतर सगळं केलं? मला बहिणीमुळे सगळं झालं. आणि हे सगळं तू बहिणीमुळे केलेलं आहे? आणि आई वडिलांचा माझा हट्ट होता की तू शिक, दुसरं काही करू नको. बहीण आली आहे तुझी? हे काय? हां, मला फक्त त्या ताईंना इथे बोलवायचं आहे. ताई, या बरं. ताईकडनं तर कळलेलंच आहे, आज तिने तिचं इतकं कौतुक केलेलं आहे आणि तू तिला जी साथ दिलेली आहेस, तिने शिकावं म्हणून तू घर सांभाळलंस आणि तू कामं केलीस आणि त्याची जाणीव खरं तर तिला आहे आणि हा तिचा खरं तर मोठेपण आहे. काय सांगशील मला तिच्याबद्दल? काही नाही, ती हुशारच होती म्हणून तिने शिक्षण पुढे केलं. पहिल्यापासून हुशार होती ती. तिचे डोळे पाणावले. ताई, तुझं शिक्षण किती झालेलं? तू किती शिकले? मी 17 वर्षाची होती, 10वीलाच लग्न झालं. मग 10वी नंतर तू शिक्षण नाही केलं पूर्ण? दुसरं केलं, बाकी खूप सारं. म्हणजे 10वी केलं? हो. त्याच्यानंतर नाही शिक्षण पुढे केलं? शिक्षण म्हणजे केलं. नंतर मी पण कथ्थक विशारद आहे. अच्छा. ओके. पण मग 10वी नंतर 12वी नाही केलंस तू? नंतर वेळच नाही भेटला. पण ताई, एक सांगू का, तू शिक्षण नाही पूर्ण केलंस पण तू तुझ्या बहिणीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहेस आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि कौतुकास्पद आहे हे सगळं. आज ती MA झालेली आहे आणि तिने इतक्या डिग्र्या घेतल्या, कथ्थक विशारद आहे. एक नणंद होती, ही होती, 3 जण शिकायला. पण ते आज कुठेतरी त्या गोष्टीची तुला कुठे खंत वाटते की एक अभिमान वाटतो की माझी बहीण आज इतकी शिकली? खंत वाटते की अभिमान वाटतो? अभिमान वाटतो का? ताई, आज ताई पण आहे, तूही इथे आहेस. तू तिचे आभार आहे कैक वेळा मानले असतील, अनेक वेळा मानले असतील, पण आज या माध्यमातून जर तुला तिचे आभार मानायचे असतील तर काय तू तिला सांगशील? आज तुझ्या बरोबर आहे. ती माझ्यासाठी माझी आईच आहे.
आत्तापर्यंत त्यांनी तुझी इतकी साथ दिलेली आहे खरंच. आणि ही साथ ही तुमच्या हे बहिणीवरचं प्रेम, तुमच्या दोन्ही बहिणीचं एकमेकांवरचं असलेलं प्रेम आणि ही साथ सोबत अशीच आयुष्यभर राहू दे हीच मी स्वामींच्या आणि प्रार्थना करतो. एक दोघी छानशी मिठी मारा बघू दोघींनी. ताई खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशीही बोलून. आणि खरंच ह्या गोष्टी ज्या खूप छोट्या नसतात, फार मोठ्या असतात की त्या प्रेरणा देऊन जाणाऱ्या असतात. ठीक आहे, आपण जाऊया आपल्या खेळाकडे. ओके, माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे बाटली उडम लाडू गटम. खेळाचं नाव आहे बाटली उडम लाडू गटम. हा ताई, हे जे नाव आहे हे 5 वेळा सलग बोलून दाखवायचे. बाटली उडम थांबा, लाडू तुम्ही नका. गडम. हा. बाटली उडम लाडू गटम. लाडू गटम. हा. बाटली उडम बाटली लाडू गटम. हा बाटली उडम लाडू गटम. हा बाटली उडम लाडू गटम. हा 4 झाले. 5 झाले. नाही, मी पहिलं चुकली आहे. सा रेडी. बाटली उडम लाडू गटम. ओके, तिथे प्रयत्न चालू होता. बाटली उडून लाडली लाडू बाटली न पाठ. हा खेळ असा खेळायचा आहे. काय करायचंय, ही जी बाटली आहे हा ती बाटली फ्लिप करायची. अशी बाटली उभी राहिल्यानंतर हा एक लाडू घ्यायचा, तो खायचा आहे. हा लाडू खाऊन झाल्यानंतर पुन्हा ही बाटली घ्यायची, पुन्हा ती उडम करायची. पुन्हा जो दुसरा लाडू आहे तो सुद्धा असाच पद्धतीने खायचा आणि पूर्ण फस्त करायचे. हा, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये दोन्ही लाडू संपवेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई बाद होणार आहेत. 1 2 3. हा 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 भावाला लावते कामाला. हा आई अजून आहे. झालं बाई, एकदाच उभी राहिली वाटली. हात वरती करायचे झाल्यानंतर. हा लवकर लवकर लवकर. हा अजून झालेलं नाही आहे. शाबाश. हात वरती करायचे पूर्ण खाऊन झाल्यानंतर. पूर्णपणे खाऊन झाल्यानंतर हात वरती करायचे. ओके, नाही आहे अजून. अजून आहे बाई, इथे 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 ठेवलेत. हा हा ओके. हा 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 हात वरती करायचे खाऊन झाल्यानंतर. ओके, हा व्हेरी गुड. खा, देते एवढ्या भावाने दिले तर खाता येईल छान मस्तपैकी. असा भाऊ शोधून सापडेल का मला सांग. हा एवढी काय, एवढा कुठला भाऊ घेईल बहिणीची काळजी. बहिणीचे दात गेलेत म्हणते. ओके, तरी कशी खाते बघ. हा, आणि वेळ संपलेली आहे. निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत त्या ताई आहेत प्राचीताई आणि सायलीताई. तुम्ही या खेळातून बाद झालेला आहात. आणि अशा पद्धतीने 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. मंडळी, पहिल्या 2 खेळांमध्ये खरंच खूप धमाल आलेली आहे, मजा आलेली आहे, हो की नाही. आणि आता आपण तिसऱ्या खेळाकडे जाणार आहोत. पण त्याआधी मी माझ्या या सगळ्या ताईंसोबत गप्पा मारत असतो. तर आज मी माझी एक ताई आहे, त्या ताईशी मी गप्पा मारणार आहे आणि तिच्याबद्दल थोडं आपण जरा जाणून घेऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सायली जयेश मांडवकर सायली. आणि माझं माहेरचं नाव आहे रागिनी भिवा तलेकर. कसं आहे सासरी सगळं व्यवस्थित? खूप छान आहे. सासरी सगळं व्यवस्थित. हो हो. भाऊजी काय करतात? त्यांचं बिझनेस आहे. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? आहे थोडा शांत, रागी, घेतात सांभाळून. छान आहे स्वभाव. बरं बरं, काय सांगशील तुझ्या बालपणातल्या गोष्टी किंवा लहानपणी कसा होता तुझा स्वभाव? माझा स्वभाव म्हणजे थोडासा रागीटच होता, पण एवढा पण नाही. तेवढं प्रेम पण. म्हणजे उदाहरणार्थ असं काय राग यायचा आणि कशासाठी राग यायचा? राग म्हणजे माझी वस्तू जी आहे ती माझीच आहे, दुसरं कोणीच घ्यायचं नाहीये. अच्छा, म्हणजे तू तुझ्या नावाला जागत होतीस थोडक्यात. हा. रागी.
काय असा एखादा प्रसंग बालपणातला असं तुला इथे सांगावं असं वाटतं? बालपणाचा प्रसंग म्हणजे मी लहान भाऊ आणि आम्ही सर्व नदीवर खेळायला गेलेलो आणि माझ्या हातामध्ये मी त्याची अंगठी घातलेली. भावाची. हा, ओके. तर ती माझ्याकडून मिस झाली नदीमध्ये. पडली. पडली ती सोन्याची अंगठी. सोन्याची अंगठी. अरे देवा. ती पडली तर आम्ही खूप शोधाशोध केली सर्वकडे, तर ती नाही भेटली. नंतर सर्व विचारत होते वडील वगैरे, अरे इथं अंगठी होती ना, कुठे गेली? तर म्हटलं नाही, माझ्याकडून मिस झाली. मग असं सर्वांना लाईनमध्ये बसवलं, तू बघितलीस अंगठी, तू बघितलीस अंगठी? तर सर्व बोलले की आम्ही नाही बघितली. आणि उरली सुरली मी फक्त एकटीच की हा मैल. तर बोलले तूच घालवलीस. मग तेव्हा खूप मारलेलं, पण ते त्यांचं प्रेम होतं की अशा गोष्टी परत करायच्या नाहीत म्हणून. बरं ताई, काय सांगशील माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर असं कोण येतं, आई की बाबा येतात? दोघेही येतात, कारण आता वडील जाऊन 21 वर्ष झाली. त्याच्यामुळे आता जी आहे ती मम्मीच आहे आणि भाऊ बहीण बस. काय सांगशील बाबांबद्दल? बाबांबद्दल तर बोलायला तर खूप काही आहे. कारण वडिलांना कॅन्सर होतं, ब्लड कॅन्सर होतं. त्याच्यात आम्ही खूप म्हणजे त्यांना, आणि त्याच्यानंतर जे शेवटच्या स्टेपला होते ना, तेव्हा असं वाटलं की नाही, आता आपण काहीतरी करायचंय. आपल्याला तेव्हा काहीच करता नाही आलं वडिलांसाठी. म्हणून मग नर्सिंगमध्ये जायचं ठरवलं आणि मग आता मी स्टाफ नर्स म्हणून काम करते. अरे वा, खूप छान ताई. आणि ही किती, ही माहिती आहे का, एक प्रकारची समाजसेवा आहे जे तू खूप हो. पुण्याचं काम तू कर. आता ह्या फील्डमध्ये मला 14 वर्ष झाली. अच्छा. मी नर्स म्हणून काम करते. एखाद्या या 14 वर्षातला एखादा असा कुठला प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं? एखादा एक पेशंट होता आणि मी ॲक्च्युली सुट्टीवर होते. 15 डेज मी सुट्टीवर होते आणि मी नुकतीच ड्युटीवर गेले आणि त्या पेशंटला काहीच मुवमेंट नव्हती, काहीच रिॲक्शन नव्हती त्या पेशंटची की तो बरा होईल की नाही. पण नंतर मी जेव्हा ड्युटी जॉईन केली तेव्हा पेशंटला थोडीफार मुवमेंट वगैरे, जो पेशंट बरोबर कम्युनिकेट असतो ना आपण, बरोबर. एक रिलेशन कसं असतं मुलाचं आणि आईचं, तसं पेशंटचं आणि माझं असं रिलेशन एकदम ओके. हे झालं. आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे पेशंटमध्ये खूप इम्प्रूव्ह झालं. ते अजून फोन करतात, तू कशी आहेस, तू बरी आहेस ना? मी म्हटलं हो, मी खूप बरी आहे. वा. पण ताई, तू आज तुझ्या सगळ्या बोलण्यातून तू बाबांबद्दल जरा जास्त बोलली की त्यांचं तुला जास्त आहे. आज या माध्यमातून काय तुला बाबांना काय सांगावं असं वाटते? त्यांना एवढंच सांगायचं की मी त्यांना खूप मिस करते, खूप म्हणजे खूप. आणि मम्मीला तर करते. मम्मी तर माझं खूप सपोर्ट सिस्टीम आहे. वडिलांच्या नंतर तीच सपोर्ट सिस्टीम आली आहे माझ्या आयुष्यामध्ये. ताई, आज इथे येऊन आणि गप्पा करून किंवा असं बोलून मन मोकळं करून कसं वाटतं? खूप छान वाटलं. छान वाटते. हो, खूप छान वाटलं. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता जाऊया शेवटच्या खेळाला सुरुवात सुरू. ओके मंडळी, ह्या छानशा अशा गोड अशा गप्पांनंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. कारण हुकमाची राणी कोण होणार आहे ह्याची उत्सुकता जास्त मला लागली आहे, तुम्हाला सुद्धा लागली आहे ना? चला तर मग शेवटच्या खेळाकडे. आणि या सुंदर अशा छानशा अशा गप्पांनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे झाला वांदा कसा नेऊ कांदा. हा खेळाचं नाव आहे झाला वांदा कसा नेऊ कांदा. असं रिदम पाहिजे. हा, काय खेळाचं नाव? झाला वांदा कसा नेऊ कांदा. ठीक आहे, हरकत नाही, ही पण चाल काही चुकीची नाहीये. हा ताई, हा झाला वांदा कसा देऊ कांदा. कसा देऊ नये कसा नेऊ. नेऊ बोलले. अच्छा, नेऊ बोलले. ओके ओके, हरकत नाही. चला, खेळाचं नाव कळलेलं आहे. आता हा खेळ कसा खेळायचा मी दाखवतो. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर ही जी डिश आहे ती अशी डोक्यावरती ठेवायची आहे, एका हाताने पकडायची आहे. हा जो कांदा आहे तो असा बरोबर या डिशवरती ठेवायचा आहे. ओके, आणि हात न लावता व्यवस्थित. ओके ओके, अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. कसं सुटायचं? हा, हे बघा, हे असं आहे बघा, हे असं कांदा असा ठेवायचा आहे मस्तपैकी, आहे ना? अत्यंत सोपं आहे. हा कांदा जेव्हा तुम्ही असा व्यवस्थित इथपर्यंत घेऊन याल तेव्हा हा कांदा असा भांड्यात टाकायचे, पुन्हा यायचे, पुन्हा कांदा उचलायचे, पुन्हा जायचे, पुन्हा तो कांदा अशा पद्धतीने त्या भांड्यात टाकायचे आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3.
हां, शाबाश शाबाश. हां, पडला पडला पडला. पुन्हा पुन्हा मागे यायचंय. हां, खुर्चीच्या जवळ जाऊन ठेवायचंय. पुन्हा मागे. हां, शाबाश शाबाश. हात खाली हात खाली. अरे बरोबर खेळत आहेत रे. व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. वरती वरती हात नाही ठेवायचा. व्हेरी गुड. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. निर्णय असा आहे की जी 3ऱ्या क्रमांकाची ताई ठरलेली आहे ती ताई आहे संगीता ताई. खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे सायली ताई. एकदा खूप खूप अभिनंदन. त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे अनिता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, 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 सोहळा सख्यांचा. तर तू हुकमाची राणी झालीस त्यामुळे तुला मिळते सन मराठीकडून तुझ्या हक्काचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? खूप आनंद वाटतो, एकदम मस्त. फर्स्ट टाइम म्हणजे घेतला भाग आणि हुकमाची राणी झाली. वा, व्हेरी गुड. मस्त सगळ्यात वाटतं आधी बहीण तर आहेच. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? नवऱ्याला सारखे फोन येत आहे, जेवण बनवायचं आहे ना घरी जाऊन. इथे हुकमाची राणी झाली तरी पण घरी जाऊन तरी पण मग- जेवण बनवायचं आहे. हो, ती येत जबाबदारी नाही. पार त्यांना पाडायची काही आहे. येत नाही. अच्छा, ओके, ताई व्हेरी गुड. पण ताई काय हुकूम तुला इथे सोडावंसं वाटतंय? मुलींनी महिलांनी खूप शिकलं पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे. म्हणजे ते म्हणजे खऱ्या हुकमाची राणी असतील त्या. ओके, वा ताई खूप छान. आणि हा हुकूम नक्कीच सगळे पाळतील. मंडळी, ह्या आनंदासाठीच ना खरं तर 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केला. कारण सगळ्या माझ्या ताईंना, सगळ्या सख्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळावा म्हणून, त्यांच्या हक्काचा त्यांना आनंद मिळावा म्हणून. आणि जेव्हा हा आनंद आम्ही चेहऱ्यावरती बघतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. तेव्हा हा आनंद अजून माझ्या इतर सगळ्या सख्यांना आणि ताईंना देण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.